पोटच्या मुलानं चुलत्याच्या मदतीनं आपल्या जन्मदात्याचा खून केलाय। म्हातारपणाचा आधार म्हणून ज्याच्याकडून आशा होती त्यानंच घात केलाय। ही हत्या नेमकी का झाली आणि हा गुन्हा नेमका कसा उघड झालाय बघूयात। जमिनीची हाव, जन्मदात्यावर जिवारी घाव, पित्याची हत्या, चुलत्याची साथ, विळ्यानं गळा चिरला, जंगलात मृतदेह फेकला। जमिनीच्या हव्यासापोटी रक्ताच्या नात्याचा क्रूर शेवट करणाऱ्या या दोघांना पालघरच्या कासा पोलिसांनी बेड्या ठोकल्या। कृष्णा डोंगरकर यांची हत्या झाली आहे। धक्कादायक बाब अशी की ज्याला त्यांनी जन्माला घातलं, पालन पोषण करून मोठं केलं, त्या रामदास डोंगरकरनं त्यांचा निर्घृण खून केलाय। त्याच जमिनीत कृष्णाचा चुलत भाऊ विलासलाही वाटा हवा होता। रामदासचं पाप लपवण्यासाठी त्यानंच मदत केली आहे। सोमटा येथील घाटापाडा येथे समोर आली आहे। कृष्णा डोंगरकर असं मयत इसमाचं नाव असून संशय येऊ नये म्हणून आरोपी मुलगा यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दिली। मात्र पोलीस तपासामध्ये आरोपीवर संशय आला असून चौकशी केल्यानंतर मुलानेच पित्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे। वडिलोपार्जित जागा वारसा हक्काने आपल्याला मिळणार नाही या भीतीतून हत्या केल्याचा खुलासा जो आहे तो आरोपीकडून करण्यात आला आहे। या प्रकरणामध्ये रामदास डोंगरकर आणि यांच्यासह चुलता विलास डोंगरकर यांना अटक करण्यात आली आहे। पालघरच्या सोमटा घटाळपाड्यात वृद्ध कृष्णा डोंगरकर राहायचे। त्यांच्या नावावर असलेल्या जमिनीच्या वारसा हक्कासंदर्भात वाद होता। पालघरच्या प्रांत कार्यालयात मुलगा रामदास आणि चुलत भाऊ जयराम यांनी दाद मागितली होती, पण कृष्णा डोंगरकरांनी देखील जमिनीवरचा हक्क न सोडण्याचा निर्धार केला। आरोपींनी कृष्णा यांच्या हत्येचा कट आखला। कृष्णा शनिवारी गाढ झोपेत असताना आरोपींनी त्यांच्या गळ्यावर विळ्यानं वार केला। कृष्णा यांनी प्राण सोडले। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं आरोपींनी मृतदेह जंगलात नेऊन टाकला। मारेकऱ्यांना जेरबंद करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं। चौकशी दरम्यान रामदास वारंवार जबाब बदलत होता, बोलताना अडखळत होता। तो घामाघूम व्हायचा, तहान लागायची, त्यामुळे तो संशयाच्या भोवऱ्यात आला। त्या संशयातून पोलिसांनी कृष्णा राहत असलेल्या घराची पाहणी केली। त्या पाहणीत घरामध्ये रक्ताचे डाग आढळले। त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच रामदासनं गुन्ह्याचा घटनाक्रम सांगितला। संपत्तीसाठी स्वतःच्या जन्मदात्याचा जीव घेणाऱ्या मुलाला आणि त्याला मदत करणाऱ्या चुलत्याला सुद्धा बेड्या पडल्या। रक्ताच्या नात्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्यांना कोणती शिक्षा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पालघरहून जितू पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।